सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स, लेक्चर नंबर 8 हिडन ॲडजस्टमेंट्स. नेक्स्ट subject bookkeeping and accountancy, standard 12th, chapter number 1 introduction to partnership and partnership final accounts. Next यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजस्टमेंट अँड देअर इफेक्ट्स पाहिलेले आहेत. त्याच्या अनुषंगाने आपणास उदाहरण म्हणून ट्रायल बॅलन्स देतात आणि त्याबरोबर एक 5 ते 7 ॲडजस्टमेंट देतात. ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण पाहिलेत, परंतु ट्रायल बॅलन्समध्ये काही ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात. त्यांना आपण हिडन ॲडजस्टमेंट असे म्हणतो. याचा अर्थ छुप्या ॲडजस्टमेंट्स, आणि त्याही ॲडजस्टमेंटचे आपणास 2 इफेक्ट देणे गरजेचे आहे. तर हिडन ॲडजस्टमेंट गिवन इन ट्रायल बॅलन्स. सिरियल नंबर adjustment given in trial balance, name of adjustments, trading account and profit and loss account, व्यापारी पत्रक आणि नफा तोटा पत्रक आणि बॅलन्स शीट यामध्ये कुठे इफेक्ट होईल ते आपण पाहणार आहोत. ॲडजस्टमेंट नंबर 1, सॅलरीज or rent paid for 10 months. आता अशी हिडन ॲडजस्टमेंट दिलेली आहे आणि आपणास माहिती आहे आपलं फायनान्शियल इयर हे 12 महिन्याचं असतं आणि येथे पगार किंवा भाडे 10 महिन्याचे दिलेले आहे. मग 10 महिन्याचे दिलेत, किती महिन्याचे आउटस्टँडिंग आहेत? 2 महिन्याची. आणि मग ही दुरुस्ती आपण करायची. छुपी ॲडजस्टमेंट दिलेली आहे आणि मग आपण 12 महिन्याचं येथे सॅलरीज किंवा रेंट दर्शविणे आवश्यक आहे. आणि म्हणून दुसरा जो कॉलम आहे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि पुढचा कॉलम आहे बॅलन्स शीट. ॲडजस्टमेंट आपली आहे 1, सॅलरीज रेंट पेड फॉर 10 months. आपणास ते घ्यायचं आहे 12 महिन्याचं आणि म्हणून फर्स्ट इफेक्ट आहे ॲड द अमाऊंट ऑफ सॅलरीज ऑर रेंट फॉर 2 months टू सॅलरी ऑर रेंट रिस्पेक्टिवली. याचा अर्थ 2 महिन्याची सॅलरी किंवा रेंट त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲड करायचे आहेत. सेकंड इफेक्ट, आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, त्यामुळे द्यावायची राहिलेली सॅलरी आहे आणि त्यामुळे ही लायबिलिटी आहे आणि म्हणून बॅलन्स शीटला सेकंड इफेक्ट कुठे येतो? शो सेपरेटली द अमाऊंट ऑफ सॅलरीज रेंट फॉर 2 months ऑन द लायबिलिटी साईड ऑफ द बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरी रेंटमध्ये ॲड आणि दुसरं इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बिकॉज इट इज द लायबिलिटी ऑफ द बिझनेस. सेकंड ॲडजस्टमेंट, इन्शुरन्स प्रीमियम पेड फॉर 1 year एंडिंग 30 June 2019. अकाउंटिंग इयर्स एंड्स ऑन 31st March 2019.
असं दिलेलं आहे. आता आपणास इन्शुरन्स प्रीमियम विम्याचा हप्ता आपण दिलेला आहे, परंतु तो आपण दिलेला आहे 30 जून 2019 पर्यंतचा दिलेला आहे. परंतु आपलं अकाउंटिंग इयर संपतं 31 मार्चला, म्हणजे एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याचा आपण विम्याचा हप्ता आगाऊ भरलेला आहे. आणि म्हणून फर्स्ट इफेक्ट डिडक्ट द proportionate amount of insurance premium for 3 months from insurance of the debit side of profit and loss account. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडमधून इन्शुरन्स प्रीमियम या अमाऊंटमधून ते वजा करायचं. आणि सेकंड इफेक्ट शो सेपरेटली द अमाऊंट ऑफ प्रीपेड इन्शुरन्स आगाऊ विम्याचा हप्ता ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आणि आगाऊ विम्याचा हप्ता म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखविणे गरजेचे आहे. थर्ड ॲडजस्टमेंट ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 इयर्स. तर आपणास माहिती आहे की आपण एका वर्षाचा हिशोब रेकॉर्डिंग करतो फायनान्शियल इयरप्रमाणे. आणि येथे तर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 इयर्स दिलेलं आहे. आपल्याला 4 वर्षाचं घ्यायचं नाही, आपणास 1 वर्षाचं घ्यायचं आणि 3 वर्षाचं प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस म्हणून आपण ते दाखवायचे. आणि म्हणून फर्स्ट इफेक्ट शो 1/4 अमाऊंट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे 4 वर्षापैकी फक्त 1 वर्षाचं घ्यायचं आणि 3 वर्षाची अमाऊंट वजा करायची. आणि सेकंड इफेक्ट शो द रिमेनिंग दॅट इज 3/4 ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस नॉट रिटर्न ऑफ. म्हणजे ते रिटर्न ऑफ न करता ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. 4 ॲडजस्टमेंट रेंट रिसिव्ड फॉर 11 months. आता आपणास माहिती आपलं हिशोबाचं वर्ष 12 महिन्याचं आहे, परंतु भाडे 11 महिन्याचे मिळालेले आहे. 1 महिन्याचे भाडे यावयाचे राहिलेले आहे. आणि म्हणून फर्स्ट इफेक्ट ॲड द प्रोपोर्शनेट अमाऊंट ऑफ रेंट फॉर 1 month टू रेंट रिसिव्ड ऑन क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट शो द सम अमाऊंट ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. कारण रेंट रिसिवेबल आहे, 1 महिन्याचं रेंट आपल्याला मिळणार आहे. 5वी ॲडजस्टमेंट 10% लोन बॉरोड ऑन 1st January 2018 and accounting year ends on 31st March 2018. काय झालेलं आहे, आपण 10% व्याजदराचं लोन घेतलेलं आहे आणि हे लोन घेतलं आहे 1 जानेवारी 2018ला आणि आपलं वर्ष संपतं 31 मार्चला. याचा अर्थ जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च याचं व्याज आपल्याला द्यावायचं आहे आणि व्याज द्यावायचं आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दाखवताना ते आपण पाहूया. आता फर्स्ट इफेक्ट शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि येथे आपण बॉरोड लोन 10% दिलेलं आहे, लोन गिवन आहे आणि लोन गिवन असेल तर
याचं व्याज आपल्याला मिळणार आहे आणि ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. आणि सेकंड इफेक्ट आहे ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आणि ते जे व्याज आहे ते आपल्या गुंतवणूकमध्ये ॲड करायचं जेणेकरून आपली गुंतवणूक वाढेल. सहावी ॲडजस्टमेंट आहे 10% इन्व्हेस्टमेंट परचेस ऑन 1 जानेवारी 2019. Purchase on 1st January 2019. Accounting years ends on 31st March 2019. आपण 10% गुंतवणूक केलेली आहे. 10% व्याज उत्पन्न दराची आपण गुंतवणूक केलेली आहे 1 जानेवारीला आणि त्याच्या 31 मार्चला वर्ष संपतं. म्हणजे 3 महिन्याचं व्याज आपल्याला येणार आहे. तर फर्स्ट इफेक्ट शो द अमाऊंट इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर 3 months ऑन द क्रेडिट साईड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आणि तेथे आपलं इन्व्हेस्टमेंट वाढेल. येथे जी 5 नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे इथं लोन गिव्हन आपण समजलेलं आहे. लोन गिव्हन असं समजलेलं आहे. 7 नंबरची ॲडजस्टमेंट 10% बॉन्ड्स 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स जे 10% सरकारी प्रतिभूतीमध्ये आपण गुंतवणूक केलेली आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 10% सरकारी याच्यामध्ये आपण गुंतवणूक केली आहे गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये. तर त्याच्यावरचं व्याज आपल्याला मिळेल. फर्स्ट इफेक्ट शो द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल ऑन द क्रेडिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे व्याज आपल्याला मिळणार आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवायचं. आणि सेकंड इफेक्ट आहे ॲट द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट रिसिवेबल टू गव्हर्नमेंट बॉन्ड्स सरकारी प्रतिभूती ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट और शो सेपरेटली इन बॅलन्स शीट ॲसेट साईड. फर्स्ट इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीटची ॲसेट साईड. नेक्स्ट आता उदाहरण सोडवताना काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर ते पॉईंट्स आपण पाहणार आहोत. तर ते पॉईंट्स कोणते ते आपण आता पाहू. इम्पॉर्टंट पॉईंट्स. फर्स्ट पॉईंट ईच आयटम फ्रॉम ट्रायल बॅलन्स विल बी इन्क्लुडेड ओनली वन्स इन द फायनल अकाउंट. That is either in trading or in profit and loss account or in balance sheet or in working section. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जे 15 ते 20 आयटम दिलेले असतात त्याचा एकच इफेक्ट द्यायचा. ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजूपैकी जी बाजू असेल डेबिटचा डेबिट साईडला आणि क्रेडिटचा क्रेडिट साईडला इफेक्ट द्यावा. 2. ईच ॲडजस्टमेंट हॅज 2 इफेक्ट्स फॉर द सिमिलर अमाऊंट. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट सेम अमाऊंटने डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक किपिंग रूलप्रमाणे देणे आवश्यक आहे. तिसरा पॉईंट आहे debit balances of trial balance will appear on the debit side of trading or profit and loss account or on the asset side of the balance sheet. ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला
जे आयटम दिलेले आहेत ते ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटच्या डेबिट साईडला जातील आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातील. 4. Credit balances of trial balance will appear on credit side of trading or profit and loss account or capital account or on the liability side of the balance sheet. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड जी आहे ती ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आयटम शोन करणे आवश्यक आहे. 5. If salaries and wages are given as separate items, wages are shown on the debit side of trading account, while salaries are shown on the debit side of profit and loss account. Wages ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवा आणि सॅलरीज पगार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवा. If the item is wages and salary, it is shown on the debit side of trading account, and if the items is salaries and wages, it is shown on the debit side of profit and loss account. पुढे 6. If the trial balance contains only trade expenses, म्हणजे ट्रायल बॅलन्स म्हणजे फक्त ट्रेड एक्सपेन्सेस, व्यापारी खर्च दिले असतील, द आयटम विल बी शोन ऑन द डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बट इफ द ट्रायल बॅलन्स कंटेन्स ट्रेड एक्सपेन्सेस, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये ट्रेड एक्सपेन्सेस आहेच आहे, अँड ऑल्सो अदर आयटम्स लाईक सन्ड्री एक्सपेन्सेस or office expenses or general expenses or miscellaneous expenses, the item trade expenses is shown on the debit side of trading account, while the other items of expenses are shown on the debit side of profit and loss account. ट्रेड एक्सपेन्सेस असेल एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि त्याबरोबर इतर आयटम असतील तर मग ट्रेड एक्सपेन्सेस जाईल तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल आणि बाकीचे आयटम जातील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 7. द ॲडजस्टमेंट्स फॉर बॅड डेब्ट्स अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स शुड बी इफेक्टेड आफ्टर अदर ॲडजस्टमेंट्स फॉर डेटर्स आर गिवन इफेक्ट. 2. Such adjustment can be unrecorded sales drawings included in debtors drawings treated as sales account. म्हणजे बॅड डेब्ट दिले असतील, न्यू RDD असेल, अनरेकॉर्डेड सेल्स असतील, अनरेकॉर्डेड पर्चेसेस असतील तर त्या ॲडजस्टमेंट आपण सन्ड्री, डेटर्स आणि क्रेडिटर्सवर करणे आवश्यक आहे. 8. Reserve for discount on debtors should be given effect after the adjustment for bad debts and provision for bad and doubtful debts. आपण जर ग्राहकाला सूट दिली तर ही ॲडजस्टमेंट आपण बॅड डेब्टच्या आणि RDDची ॲडजस्टमेंटच्या नंतर डेटर्सवरती ग्राहकाला दिलेली सूट ही ॲडजस्टमेंट करणे आवश्यक आहे. 9. Reserve for discount on creditors should be given effect after making all the other adjustments concerning creditors. सन्ड्री क्रेडिटर्सवर अगोदर इतर ॲडजस्टमेंट करून घ्यायच्या आणि इतर ॲडजस्टमेंट केल्यानंतर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे आपणास सावकाराने किंवा धनकोने दिलेली सूट किंवा सन्ड्री क्रेडिटर्सने वर मिळालेली सूट ही आपण नंतर ॲडजस्टमेंट त्यावर करायची आहे. 10. हिडन छुप्या सेल्फ एक्सप्लेनेटरी ॲडजस्टमेंट आर टू बी गिवन इफेक्ट इवन इफ देर इज नो स्पेशल इन्स्ट्रक्शन इन द प्रॉब्लेम इन दिस रिस्पेक्ट. हिडन सेल्फ एक्सप्लेनेटरी ॲडजस्टमेंट्स
are to be given effect even if there is no special instruction in the problem in this respect. म्हणजे छुप्या आणि ज्या दिलेल्या ॲडजस्टमेंट आहेत ते आपण दिलेल्या इफेक्टप्रमाणे डेबिट आणि क्रेडिट त्याप्रमाणे करणे आवश्यक आहे जर आपल्याला काही विशेष सूचना दिल्या नसतील तर. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स 11. क्लोजिंग स्टॉक शुड बी टेकन ॲट कॉस्ट और मार्केट प्राइस विच एवर इज लेस. क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीमध्ये शिल्लक मालाच्या बाबतीमध्ये जी कमीत कमी किंमत आहे मूळ किंमत आणि बाजार मूल्य यापैकी जी कमीत कमी किंमत आहे ती दाखवणे गरजेचे आहे. 12 नंबरची हिडन ॲडजस्टमेंट. इफ अ मॅनेजर or a partner is allowed commission at a certain percentage on net profit, such commission should be calculated in the following manner depending upon how the commission is quoted. If it is on net profit before charging such commission आणि म्हणून amount of commission equal to rate of commission गुणिले नेट प्रॉफिट भागिले 100 आणि बी इट इज ऑन नेट प्रॉफिट आफ्टर चार्जिंग कमिशन. कमिशनची अमाऊंट काढायची रेट ऑफ कमिशन गुणिले नेट प्रॉफिट भागिले 100 वजा रेट ऑफ कमिशन. 13 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. व्हेन द डेट ऑफ ड्रॉइंग्स आर नॉट गिवन interest on drawings should be calculated on average basis for 6 months. म्हणजे जर आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स रेट ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दिलेला नसेल तर तो आपण 6 महिन्याचा विचारात घेऊन ड्रॉइंग्सवर कॅल्क्युलेट करायचं आणि मग घ्यायची अमाऊंट ऑन ड्रॉइंग्स गुणिले रेट भागिले 100 गुणिले 6 भागिले 12 आणि मग आपल्याला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची 6 महिन्याची अमाऊंट मिळेल. 14 नंबरची हिडन ॲडजस्टमेंट छुपी ॲडजस्टमेंट. इफ अ पार्टनर इंट्रोड्यूस कॅपिटल इन द मिडल ऑफ द अकाउंटिंग इयर देन इंटरेस्ट ऑन कॅपिटल शुड बी कॅल्क्युलेटेड ऑन प्रोपोर्शनेट टाईम पिरियड ओनली. दिस कॉम्प्लिकेशन इज नॉट एक्सपेक्टेड ॲट युअर स्टँडर्ड 12 लेवल. जर आपण मधूनच भांडवल आणलं असेल 12 महिन्याच्या आत दरम्यान तर आपण ज्या वेळेस भांडवल आणलेलं आहे ज्या दिवशी भांडवल आणलेलं आहे तिथपासून वर्षाअखेरपर्यंतचं व्याज विचारात घेणे गरजेचे आहे. नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ सम इम्पॉर्टंट आयटम्स ॲपरिंग इन ट्रायल बॅलन्स ओनली. काही आयटम्स ट्रायल बॅलन्समध्ये असतात त्याची इफेक्ट आपण असे द्यायचे हे लक्षात घ्यायचे. एक एनी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्याचा इफेक्ट द्यायचा लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. 2 एनी प्रिपेड एक्सपेन्सेस. प्रिपेड एक्सपेन्सेस म्हटलं की इफेक्ट ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. 3 एनी आउटस्टँडिंग इन्कम. इफेक्ट द्यायचा ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. 4 इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. इफेक्ट त्याचा येईल लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. डेप्रिशिएशन. इफेक्ट डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 6 लॉस ऑन सेल ऑफ एनी ॲसेट. इफेक्ट त्याचा येईल डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 7 गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर. त्याचा इफेक्ट येईल डेबिट साईड ऑफ कॅपिटल ऑर करंट अकाउंट. 8 नंबरची ॲडजस्टमेंट आहे जनरल रिझर्व्ह फंड. हे घ्यायचं लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. डिपॉझिट फ्रॉम पब्लिककडून ठेवी घेतल्या याचा इफेक्ट घ्यायचा आपण लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. 10 नंबरची ॲडजस्टमेंट गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. मोफत माल वाटलेला आहे त्याचा इफेक्ट घ्यायचा
डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 11 नंबरची ॲडजस्टमेंट आहे सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट म्हणजे टेम्पररी खाते. त्यामध्ये ए, इफ इट इज ऑन डेबिट साईड तर तो घ्यायचा शो द सम फिगर ऑन ॲसेट साईड. आणि बी, जर इफ इट इज ऑन क्रेडिट साईड आणि जर तुझा क्रेडिट बॅलन्स असेल तर शो द सेम फिगर ऑन लायबिलिटी साईड. 12 नंबर बँक फॉर कलेक्शन ऑफ बिल्स म्हणजे विपत्र हुंडीचे पैसे कलेक्ट केलेले आहेत तर ते जाईल, त्याचा इफेक्ट येईल ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आता आपण उदाहरणाला सुरुवात करणार आहोत उदाहरण सोडवण्यासाठी. तर उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवात करताना आपल्याला स्टेप्स सर्व विद्यार्थ्यांनी यावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. स्टेप्स, पहिली स्टेप आहे प्रिपेअर द नेसेसरी अकाउंट्स इन्क्लुडिंग द वर्किंग नोट्स. मग त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट पानाचं फोल्ड करून पहिल्यांदा आपण उदाहरण वाचून झाल्यानंतर आपण घ्यायचं. दुसरी पायरी आहे प्लेस सम मार्क ऑन ट्रायल बॅलन्स आयटम्स फॉर एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल ॲडजस्टमेंट. आणि ज्या आपल्याला खाली 5 ते 7 ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात आणि ट्रायल बॅलन्समध्ये ज्या छुप्या ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात त्या ॲडजस्टमेंटच्या टिक मार्क्स संबंधित ॲटम दुरुस्ती करणाऱ्या ॲटम्सवर टिक मार्क करून ठेवायच्या. 3. गो थ्रू ट्रायल बॅलन्स आयटम्स अँड गिवन ओनली वन अकाउंटिंग इफेक्ट सिक्वेंटली. आणि मग सिक्वेन्सप्रमाणे काय करायचं, ट्रायल बॅलन्समध्ये डेबिटचे डेबिट साईडला आणि क्रेडिटचे क्रेडिट साईडला आयटम 1 बाय 1 आपण जे अकाउंट्स आपण ओपन केलेले आहेत त्यामध्ये ते सिक्वेन्सप्रमाणे ट्रान्सफर करायची. 4. गो थ्रू ॲडजस्टमेंट अँड गिवन 2 अकाउंटिंग इफेक्ट्स. मग ट्रायल बॅलन्समधील आयटमचे इफेक्ट झाल्यानंतर ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यायचे, एक डेबिटचा आणि दुसरा क्रेडिटचा. 5. क्लोज द लेजर इन द वर्किंग नोट्स एक्सेप्ट कॅपिटल. आणि सर्व इंटरनल हिडन ॲडजस्टमेंट, दिलेल्या ॲडजस्टमेंट सगळा विचार केल्यानंतर सर्व एक एक, प्रथम ट्रेडिंग अकाउंट, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि नंतर कॅपिटल अकाउंट आणि नंतर बॅलन्स शीट असे काय करायचे सर्व क्लोज करत असताना. 6. फाइंड ग्रॉस प्रॉफिट, ढोबळ नफा, नेट प्रॉफिट, निव्वळ नफा अँड ट्रान्सफर टू इट टू इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट्स. आणि प्रत्येक पार्टनरला त्याचा नफा किंवा तोटा त्याच्या वाट्याला हा त्याच्या कॉलममध्ये लिहून घ्यायचा. 7. फाइंड द क्लोजिंग बॅलन्सेस इन कॅपिटल अँड ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. आणि त्यानंतर मग कॅपिटल पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा, त्याचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस येईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा, त्याचा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येईल. तो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस पार्टनर्समध्ये त्यांच्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचा. पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट किंवा क्रेडिट साईडला घ्यायचं आणि पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट क्लोज करायचा. आणि क्लोज करून जो काय बॅलन्स येईल तो बॅलन्स शीटला घ्यायचा. आणि मग तो जर पॉझिटिव्ह आला तर लायबिलिटी साईडला आणि निगेटिव्ह आला असेल तर ॲसेट साईडला, लायबिलिटी ॲसेट साईडला असा तो घ्यायचा. आणि सर्वात शेवटी काय करायचं, टॅली द बॅलन्स शीट. आणि ज्यावेळेस आपलं बॅलन्स शीट टॅली होईल त्यावेळेस आपल्याला 12 मार्क्स मिळालेले असतील. तर आलेला तास जो आहे एकदम काळजीपूर्वक पुस्तक समोर ठेवून लिसन, रीड, राईट, मेमरी, रिकॉल या सगळ्या स्टेप्समधून काय करायचं जायचं आणि या ॲडजस्टमेंटचा
इफेक्ट जे आहेत ते व्यवस्थितरित्या समजून घ्यावेत आणि आपण नेक्स्ट पिरियडमध्ये एक्झाम्पल नंबर 1 जे आहे ते आपण आता सोडवणार आहोत. तर सर्वांनी दिलेले ॲडजस्टमेंट आणि हिडन छोप्या ॲडजस्टमेंट, इम्पॉर्टंट पॉईंट्स आणि ट्रायल बॅलन्समधील जे ॲटम दिलेले आहेत आणि स्टेप्स फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम, हे सर्व जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ ऐकावा आणि पुढील तासापासून आपण प्रॉब्लेम्स सॉल्व करून घेणार आहोत. तरी सर्वांनी काय करा, व्यवस्थित ॲडजस्टमेंटचा अभ्यास करा. धन्यवाद.